नमस्कार, ओम काळेश्वरी. मी गुरु प्रशांत भाऊ गायकवाड, राणा खराडे, पुणे. आज वेगळ्या विषया संदर्भात बोलायचं आहे. कारण बरेच लोक गादीवरती येतात आणि गादीवरती आल्यानंतर असं महत्वाचा विषय मांडतात की दादा आम्ही मैतीच्या ठिकाणी गेलो तर चालते का, किंवा मैतीच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रेताला हात लावलं तर चालेल का, असे बरेचसे प्रश्न ज्यांच्या अंगात संचार येतो त्यांना उद्भवतात. तर खरं सांगायचं म्हणजे की असे बरेच लोकांचा अनुभव असतात की आम्ही प्रेतापिशी जात नाहीये, किंवा प्रेताला हात सुद्धा लावत नाहीये, किंवा तिरडी बांधत नाहीये संचार असल्यामुळे. मग अशा वेळेस काय होतं तुम्हाला सांगतो मी, की देवाच्या ठिकाणी भक्तीच्या ठिकाणी प्रथमतः माणुसकी जपली पाहिजे आपली. कारण देवा संचार असतो, देव हा नेहमी चांगल्या करण्यासाठीच येतो. आणि हे मैतीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचे जे कार्य असतात, कार्यविधी जे असतात ते करण्याचं काम हे कुठल्या तरी भाग्यवंताच्या नशिबी असतं. कारण का तिरडी बांधणे, प्रेताला हात लावणे हे काही चुकीचे नाहीये. संचार जरी आपल्या अंगात असेल तरी पण आपण एक माणुसकीच्या नात्याने ह्या सगळ्या सेवा आपण करू शकतो. कारण हे सर्वात उत्तम आणि पुण्याचं काम आहे. हे एक सांगण्याचं कारण असं, म्हणजे गादीवरती एक व्यक्ती आली होती, त्यांनी मला सांगितले की ना माझ्या घरात मयत झाली होती आणि माझ्या घरातले 5-6 लोक आहेत, घरातले भावकीतले, तर संचार त्यांच्या अंगात असल्यामुळे कोणी दादा अक्षरशः मयतीला सुद्धा, मला बॉडीला सुद्धा उचलण्यात कोणी मदत केली नाहीये, तिरडी वगैरे कोणीच बांधले नाही आता. त्यामुळे ते खूप म्हणजे अस्वस्थ होऊन ते रडू लागले होते. असं कोणाचाही संचार आला किंवा असं मनात धरून राहायचं नाही की बाबा मी मैतीला जाऊ शकत नाहीये, किंवा मैतीला गेल्यानंतर मी लांब बसू शकतो, त्या प्रेताला हात लावायचं नाही. अशाने काय होतं, माणुसकी तुटते आणि कुठेतरी नातेवाईकापासून आपण लांब जातो. प्रत्येकाला वाटतं हा देवाचं करतो म्हणून आपल्या मैतीपिशी पण येत नाहीये, म्हणजे एक मनाच्या वेगळी भावना होते. पण देव प्रत्यक्षात तसं सांगत नाहीये. असतात प्रत्येकाला नियम, पण देव प्रत्यक्षात सांगत नाही. कारण प्रथमतः ही माणुसकी जपणे गरजेचं आहे, त्यानंतर देव पण जपणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मैत्री गेल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर पाण्यासारखं पवित्र कुठलंच जेल नाहीये. तुम्हाला सुद्धा माहिती की त्याच्याने आपण काय करायचंय, आंघोळ करून आपण घरात प्रवेश करायचे. तर मला एक कुठेतरी एक विषय मांडण्याचा असं संकल्प जाणवला की बाबा हा खरंच एक वेगळा विषय. तसं काय नाही, देवाच्या ठिकाणी फक्त एकच सांगणं की आपण माणुसकी जपली पाहिजे. ओम काळेश्वरी.